हॅलो सगळ्यांना नमस्कार. आणि आज आम्ही चाललो आहे गावाकडं. तर मी आणि मामी आलेले आहे. तर आम्ही दोघीच चाललेलो इथं. बाय. तर प्रियंकाच्या मामी आलेल्या होत्या गावाकडून आणि त्यांना एक लग्न होतं. तर ते लग्न करून आल्यानंतर आम्ही गेलो होतो गावाकडं. तर त्या गावाकडे गेलेलेच नव्हत्या. तर म्हटलं चला आज आमची यात्रा आहे तर आपण पाहून येऊ. आणि नंतर गावाकडे गेल्यानंतर गर्दी थोडी कमी झाली होती, कारण 12 वाजताच आरत्या होतात आमच्या गावाकडं. तर आरत्या ते झालं होतं, कारण आम्हाला 1:30 वाजली होती जायला. तर तिथं दर्शन घेतलं आणि लगेच खाली आलो. तर यात्रा भरलेली होती. आणि यात्रेत गेलं ना तर घ्यायचं काही नसतं, पण पाहायचं खूप असतं. तर त्या मामींनी ना शिवांसाठी एक ट्रॅक्टर घेतला. त्यांना म्हटलं होतं आता शिवांश येईल परत, पण त्या काय ऐकतच नव्हत्या. त्यांनी शिवांशला ट्रॅक्टर घेतला आणि त्यांच्या मुलीसाठी हा छोटासा हार घेतला होता. कारण यात्रेत काही घेतलं नाही ना तर पाहायला पण खूप छान वाटतं. तर 20 रुपयाच्या मानाने खूप छान वस्तू होत्या तिथं. आणि नानींना प्रियंकाला पण यायचं होतं, तर आम्ही पटपट आवरला आणि निघालो होतो. काय नाही ऊसाचा रस. तर मामींचं चाललं होतं तुम्हाला काय घ्यायचं यात्रेतून, पण आम्ही काही नाही म्हटलो. मग मामीनं म्हणलं चला ऊसाचा रस घेत. तर ताई पण आल्या होत्या, ऊसाचा रस घेतला. आणि पुढे पण दुसरं मंदिर आहे आमचं कानिफनाथांचं, तर तिकडं पण गेलो होतो. तिथं दर्शन घेतलं आणि तिथे आहे ना खूप अशा अगरबत्त्या लावलेल्या होत्या, म्हणून मंदिरात आहे इतका धूर झालेला होता ना. आणि लोकांना सांगितलं तरी पण लोक ऐकत नाही, तरी मंदिरातच लावलेल्या होत्या त्या अगरबत्त्या. तर तिथे आल्यानंतर आम्हाला आहे ना मलिदा किंवा आहे ना गोड भात करून न्यावा लागतो. तर ते घेऊन गेले होते. आणि ज्यांना उपवास आहे ना तर ते तिथेच उपवास सोडतात. तर मला पण 9 दिवसाचा उपवास होता आणि मी पण तिथंच उपवास म्हणजे मलिदा किंवा भात खाल्ला ना गोड, तर तिथंच आपला उपवास सुटतो. तर असा प्रसाद पण वाटप करते. तर त्याच्यानंतर आमचं दर्शन झालं आणि आम्हाला असं ना म्हणजे सगळेच नातेवाईक कापूरवाडीमध्ये येतं, तर सगळेच कोणी ना कोणी तरी भेटतच होतं आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेऊन झाल्यानंतर आहे ना मामीला पण जायचं होतं. म्हटलं चला थोडासा खाऊ घेऊ, तर कारण मामींचे पण लहानच मुलं होते. त्यांच्यासाठी थोडासा खाऊ घेतला आणि लगेच घरी निघालो होतो. आणि ऊन भरपूर होतं, दुपारची वेळ होती, तर ऊन पण जास्तच होतं. आणि आम्ही गाडीवरच आलेलो होतो, कारण घरी पण पाहुणे येणार होते. तर मग कोणी कोणी घरी लागण म्हणून सगळे येणार होते नंतर, त्याच्यामुळे मी आधीच जाऊन आलेली होते. खाऊ घेतला आणि जत्रा म्हटल्यावर खाऊ तर येणारच. आणि मी फक्त मामींपुरताच घेतला. त्याच्यानंतर नानीन ते गेले होते, त्यांनी सगळ्यांसाठी आणला. तर आम्ही निघाल्यानंतर जाता जाताच आमचं हॉटेल आहे, तर म्हटलं मामींनी पण पाहिलेलं नव्हतं, तर चला तुम्हाला हॉटेल दाखवते. तर हे किचन होतं आणि ते 2 ज्या टाक्या होत्या ते तंदूरसाठी होत्या. तर 2 किचन केलेले आहे आम्ही, एक प्युअर व्हेजला आणि एक नॉन व्हेजला, असे 2 केले होते. आणि वरती लॉजिंगच्या रूम होत्या. तर लॉजिंगच्या रूम पाहायला आलो, तर फर्निचरचं काम चालू होतं. बरेच दिवस झाले आम्ही पण गेलो नव्हतो, तर म्हटलं चला एकदा पाहून येऊ. फरशी बसवायच्या आधी गेलो होतो आणि आता बरंच काम होतं आलेलं होतं. तर फर्निचर आणि काच आणि तेच लावायचं राहिलेलं होतं. आणि लॉजिंगसाठी ना 17-18 रूम काढले, त्याच्यामुळं काम पण बराच वेळ चाललं, म्हणजे 1-1.5 वर्ष झाले तसं चालू होतं. तर हा पाठीमागचा व्ह्यू आहे. तर खूप छान वाटतं पाठीमागं पण. आणि रूममध्ये एक कवर, टी व्ही पॉईंट आणि बेड केलेलं होतं. आणि ह्या पुढची साईड आहे. तर औरंगाबाद रोडलाच आहे आमचं हॉटेल. आणि नानींनी पण पाहिलेलं नव्हतं, तर नानी म्हटलं मी पण येते चलावर. नानी पण बऱ्याच दिवसाच्या गेल्या नव्हत्या आणि प्रियंका पण आलेली नव्हती. तर आम्ही जेव्हा फरशी बसवायच्या आधी गेलेलो होतो, त्याच्यानंतर मामींना पण घाई होती जायची, तर मग घरी आलो. तोपर्यंत प्रियंकाने पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला होता आणि देवाला नैवेद्य ठेवला आणि लगेच आम्ही जेवण करायला बसलो होतो. तर आम्ही म्हणजे थोडेच भजे केले होते, कारण मामा पण आहे ना लग्नाला गेले होते आणि मामी आणि आम्ही दोघं तिघंच जेवण करायला होतं. तर थोडा स्वयंपाक केला होता, कारण रात्री सगळे पाहुणे येणार होते, उशीर होणार होता. तर त्याच्यानंतर मामी गेल्यानंतर आणि प्रियंका आणि नानी ते पण गावाकडे गेले होते.
आम्ही ना यात्रेला आहे ना असं गोडच करतो, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो, कारण आमच्या घरी नॉनव्हेज कोणी खात नाही आणि आम्ही बनवत पण नाही, तर आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. आणि यांना जायला 4-4:30 वाजले होते, कारण यायला पण त्यांना उशीरच झाला होता. तोपर्यंत नंदेच्या सासून त्या पण आलेल्या होत्या, तर त्यांना जेवू ते घातलं आणि त्याच्यानंतर आहे ना श्रवणला त्यांना पण यायला उशीर झाला होता. तर शिवांशनी दर्शन घेतलं आणि खेळणी घेतली, कारण आहे ना प्रियंकाच्या मामाचा मुलगा आहे ना शिवांशपेक्षा थोडासा मोठा आहे, त्याला पण मी खेळणी आणली होती, तर तो रडायला लागला. मग शिवांशला आहे ना बंदूक घेतली आणि आता नंदेच्या सासूबाईं त्या पण निघालेल्या होत्या, का उशीरच झाला होता त्यांना निघायला, 6:30-7 वाजले होते. आणि आमचं पण आवरलं होतं, पण प्रियंकाच्या मम्मी ते आल्या होत्या ना, त्याच्यामुळे ना त्यांच्यासाठी ना पोळ्या पण केल्या होत्या आम्ही, आणि उशीर झाला होता. आणि शेजारच्या काकून त्या पण आल्या होत्या. ते गेल्यानंतर शेजारच्या काकांना त्यांना पण बोलवलं जेवायला, कारण त्यांना सकाळीच सांगितलं होतं आज काही स्वयंपाक करू नका. मग ते संध्याकाळी उशिरा जेवायला आले होते. माझ्या नंदेच्या सासूबाईला आम्ही आईच म्हणतो, तर त्यांना जायला ना खूप वेळ लागणार होता, कारण एक तास लागतो त्यांच्या गावाकडे जायला. त्याच्यानंतर ते गेल्यानंतर आहे ना लगेच शेजारच्या काकांना त्यांना पण जेवायला बोलवलं होतं, आणि प्रियंकाचे भाऊ आला होता, माझा पण आला होता. तर यांची धिंगाणा मस्ती कधी पण चालूच असते आमच्या शेजारच्या काकांना त्यांची, कारण ते कैतके काकांना उपवास होता आणि त्यांच्यासाठी आम्ही ज्यूस केला होता. तर हे बाकीचे पण म्हटले आम्हाला पण ज्यूस करा. ज्यूस पेल्यानंतर द्राक्षे खाल्ले तरी पण उठत नव्हते, तर आम्ही म्हटलं आता निघा, कारण यांची धिंगाणा मस्ती चालूच असते. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.